सर्वप्रथम सर्वांना माझा सेवा जोहार. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नागपूरच्या आदिवासी हॉस्टेलमध्ये नव्या वर्षाचा स्वागत एकदम खास पद्धतीने सुरू असलेला आलेली सिनियर सोबतची मजा. तर बघूया आपण इथून समोर. इथे फक्त सजावट नाही चालू, तर इथे आठवणी तयार होत आहेत. सगळे ज्युनियर्स आणि सिनियर्स मिळून हॉस्टेल सजावत आहेत. लाईट्स, फुगे, बॅनर, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद आपल्याला इथे दिसून येतोय. या हॉस्टेलचे नाव तसे सांगायचे असले की मी तुम्हाला नंतर सांगेलच. प्रथम तुम्ही सर्वप्रथम ब्लॉग बघून घ्या आणि ते काय किरकोळपणा होतो ते सुद्धा तुम्ही देखील बघून घ्या. काम करता करता मजा तर येणारच ना. कोणी डान्स करतोय, कोणी गाणे म्हणतोय, कोणी खरडा कापतोय, तर कोणी थर्मोकॉल, तर कोणी सगळ्यांना हसवत बसले. रिकाम चाळे करणं ही म्हणजे मुलांची आवडच असते. आणि यावेळीच सर्व सोबतीला असणं आणि काही होणार नाही असं शिफ्टच नाही. मग भरपूर काम केलेत. मग त्यानंतर सर्वजण थकून गेलेत. आता समोरचं काम करायचं असेल तर चहा तर लागणारच ना. डोळा तकवा आला. मग सगळे एकत्र बसलो आणि उभे उभे मस्त गप्पा मारत एकदम चहा घ्यायला लागले. चहा घेतला आणि त्या छोट्या छोट्या ब्रेकने परत सगळी एनर्जी वापस भरली आणि उत्साहाने परत ते काम सुरुवात करायला लागले. ज्यांना ज्यांना चाय मिळाला नसेल त्याने लवकरात लवकर येऊन चाय घ्यावी आणि सर्वांनी चाय घेतली. मला लागलो कारण आजची रात्र खास आहे. आज आपण केवळ सजावट नाही करत, तर आपण ह्या आठवणी बनवत आहोत आणि नक्कीच या आठवणी आपल्याला आयुष्यामध्ये सामोरं चालून देखील आठवणीत राहतील. तुम्हाला दिसत असेल तो आहे आमच्या आदिवासी हॉस्टेलचे नाव. शहीद जननायक कंटावील आदिवासी मुलांची शासकीय वसतिगृह, इमारत ए. आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला हॉस्टेलबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल पूर्णपणे, तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला हॉस्टेल कसे काय असतात, काय असतात ते पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. आणि तुम्ही देखील इथे नागपूरमध्ये असाल, शिकायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही या हॉस्टेलमध्ये कसा प्रवेश घेऊ शकता हे देखील तुम्हाला आम्ही सांगू. ही तर तुम्ही ओळखलेच असणार. ही आहे आमच्यासाठी बाईक पार्किंग. डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. कर भी दो यार, एक लाईक तर बनता ही है. चला भेटू मग नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.